फ्रीजमध्ये पाहिलं तर अजिबात भाज्या नव्हत्या. मग अर्धी वाटी हरभरा डाळ 1 तासभर पाण्यामध्ये भिजत घातली. कढईमध्ये चांगलं तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं मोहरीची मस्त फोडणी द्यायची. हिंग घातलेला आहे. कढीपत्त्याची पानं आपण इथं वापरतोय आणि भरपूर लसूण आपण इथं बारीक चिरलेला घातलाय. लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काश्मीरी मिर्च 1 चमचाभर घालायची. नंतर 2 कांदे बारीक चिरून यामध्ये वापरलेत. चवीनुसार इथं मीठ घातले म्हणजे कांदा चांगला परतला जातो. कांदा चांगला परतल्यानंतर 2 टोमॅटो यामध्ये बारीक चिरलेले वापरले, ते पण छान परतून घेतलेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मी धनेपूड इथं वापरली आहे. जास्त मसाले वापरायचे नाहीत. मसाले परतून झाल्यानंतर भिजवलेली जी डाळ होती ती पाण्यातनं काढून यामध्ये घातलेली आहे. जवळजवळ 1.5 वाटी इथं गरम पाण्याचा वापर केलाय. मध्यम आचेवरती डाळ चांगली शिजवून घेतली. डाळ लगेचच शिजली आपली, कारण आपण ती भिजत घातली होती. डाळ शिजल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त असा डाळ कांदा आपला तयार झालाय. धन्यवाद.